तेव्हापासून त्यांची इच्छा काय ती पूर्ण झालेली नाही। विकासाच्या बाबतीत सुद्धा आम्ही वंचित राहिलो आणि ही जी निवडणूक आहे ही आमदारकीसाठी नाही आहे। की जे मिळणार आहे ते मिळणार आहे, जे मिळणार नाही तालुक्यातील जनतेनं माझा एक मुलगा म्हणून स्वीकार केला। मिळालं तरी करेल, नाही मिळालं तर त्याच्यापेक्षा जास्त सक्षमपणे करेल। एक दौंडकरांच्या अगदी जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, सातत्यानं विचारतात। जसं दौंडमध्ये निवडणूक होते तेव्हापासून त्यांची इच्छा काय ती पूर्ण झालेली नाहीये मंत्रिपदाची। तर यावेळी तुमची विजयाची हॅट्रिक पण आहे आणि चर्चा आहे इथं की ही जी निवडणूक आहे ही आमदारकीसाठी नाही आहे, तर ही मंत्रिपदासाठी निवडणूक आहे, असे कार्यकर्ते तुमची इच्छा व्यक्त करतात। काय म्हणजे हे मंत्रिपद कधी मिळेल? प्रत्येक विधानसभा सदस्याच्या कार्यकर्त्याला त्या आमदारांना मंत्री व्हावं ही अपेक्षा राहते। या मतदारसंघात तर माझे वडील 1990ला अपक्ष निवडून गेले आणि त्यावेळी सरकार स्थापनेसाठी काही अपेक्षांची गरज होती, त्यावेळी सुद्धा त्यांनाही संधी होती। आणि आता 2019ला ज्यावेळी सरकार सत्तेमध्ये येते असं वाटलं, त्यावेळी पुन्हा 2 पक्षांचं महायुतीचं सरकार आलं, त्यावेळी सुद्धा वारंवार संधी निर्माण होती, अशी परिस्थिती निर्माण झाली। परंतु मी एका गोष्टीवर विश्वास ठेवणारा कार्यकर्ता आहे की जे मिळणार आहे ते मिळणार आहे, जे मिळणार नाही ते मिळणार नाही। परंतु आपल्यावर दिलेली जबाबदारी ही प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी अतिशय प्रामाणिकपणे या मतदारसंघामध्ये केला। मी सोप्या भाषेत सांगेल की शेजारी मोठं झाड असेल तर त्या झाडाखाली छोटं झाड वाढत नाही असं आपण म्हणतो। त्याचा प्रत्यंतर हा सातत्यानं सत्तेच्या राजकारणामध्ये आणि विकास करण्याच्या राजकारणामध्ये दौंडकरांनी अनुभवलेला आहे। एक सल आहे सगळ्यांच्या मनामध्ये की दौंडला सगळं काही निसर्गानं दिलं, एक भौगोलिक स्थान चांगलं आहे, दौंडला रेल्वे आहे, दौंडला रेल्वे जंक्शन आहे, दौंडला 2 नद्या आहे, नद्यांचा संगम आहे, उजनीचं बॅकवॉटर आहे, कॅनॉल आहे, नॅशनल हायवे या मतदारसंघातून जातो, 3 स्टेट हायवे या मतदारसंघातून जातात। तरी सुद्धा विकासाच्या बाबतीत सुद्धा आम्ही वंचित राहिलो आणि सत्तेच्या राजकारणात सुद्धा वंचित राहिलो। परंतु आम्ही सगळ्यांनी त्याची खंत व्यक्त करण्यापेक्षा आम्ही लढत राहिलो आणि आज दौंड बदलतंय हे मी तुम्हाला सांगितलं। त्याच पद्धतीनं ज्या पद्धतीनं विकास कामामध्ये दौंड बदलतंय त्याच पद्धतीनं सत्ता कारणात सुद्धा दौंडची घोडदौड योग्य दिशेने चालू, एवढंच मी सांगेल। माझे वडील कैलासवासी सुभाष अण्णा कुल हे अतिशय सक्षम लोकप्रतिनिधी होते, त्यांनी खूप दौंड बदलण्याचा प्रयत्न केला। कदाचित त्यांच्याशी पाठीशी केंद्राचं राज्याचं सरकार जेवढं भक्कमपणे उभं राहिलं नाही त्याच्यापेक्षा भक्कमपणे माझ्या पाठीशी उभं राहिलं, त्यामुळे काही महत्वाचे निर्णय दौंडच्या संदर्भामध्ये आम्ही करू शकलो। त्याच्यामध्ये अगदी प्रांत कार्यालयासारखा, जिल्हा न्यायालयासारखा जो निर्णय आहे तो थोडा क्लिष्ट होता, तोही आम्ही केला। आणि दौंड बदलाची प्रक्रिया सुरू होताना प्रत्येक विधानसभा सदस्याला वाटतं, त्याच्या कार्यकर्त्यांना वाटतं, दौंडच्या बाबतीत तर मी त्याच्या पुढे जाऊन सांगेल की उद्या मंत्रिपदाची संधी इथल्या विधानसभा सदस्याला मिळाली तर त्याला मतदार करणाऱ्या मतदारांना तर आनंद होईल, कार्यकर्त्यांना आनंद होईल, परंतु एक दौंडकर म्हणून आपला विधानसभा सदस्य हा मंत्री होत असेल तर विरोधी मतदान करणाऱ्या सुद्धा या भागातील मतदारांना त्याचा अभिमान वाटेल आणि आनंद होईल, अशी परिस्थिती आहे। योग आल्याशिवाय काही घडत नाही हे मानणारा मी आहे, परंतु त्याचबरोबर दिलेली जबाबदारी ही रात्रंदिवस पार पाडली पाहिजे या भूमिकेतून मी काम करतोय। मी माझ्या वडिलांच्या निधनानंतर कॉलेजवरून आलो त्यावेळेसपासून आजपर्यंत या तालुक्यातील जनतेनं माझा एक मुलगा म्हणून स्वीकार केला। आपण जशी आपल्या मुलाची एखादी चूक घडली पोटात घालतो तशा माझ्या काही त्रुटी राहिल्या त्या पण स्वीकारल्या आणि अतिशय मोठं प्रेम माझ्या कुटुंबाला आणि माझ्या संपूर्ण राजकीय आयुष्यात मलाही दिलेलं आहे। त्यामुळे त्या प्रेमाने मी अतिशय समाधानी आहे। लोकांनी सगळं दिलंय, पुढच्या काळामध्ये लोकांना काय देता येईल याचा रात्रंदिवस विचार करत असतो आणि त्यामुळे ही सगळी पायाभूत व्यवस्था उभी राहते। एक सुंदर, स्वच्छ आणि सक्षम दौंड उभं करण्याचा प्रयत्न आहे। मंत्रिपद मिळालं तरी करेल, नाही मिळालं तर त्याच्यापेक्षा जास्त सक्षमपणे करेल।